गणेश प्रिया योगिराजा समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्यो वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेशनो परमपूजनीय शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई व ज्यांच्या मांडीवरती बसून या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये मला अभ्यासाची संधी मिळाली ते ऋषी बापूसाहेब नगरकर व माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे या सभागृहात उपस्थित असलेले शिवपार्वती स्वरूप श्री घोडके काका काकू आमच्या सौभाग्यवती वृषालीताई आमच्या चंदा आत्या व सर्व शिव उपासक मंडळी यांच्या चरणी नमस्कार करून आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया। आजचा आपला अध्याय 42वा अवधेतेश्वर अवतार या ग्रंथाच्या या प्रकरणाच्या मंगलाचरणाचे 5 ओळी आपण घेऊ। श्री गणेशाय नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। मागील अध्याय निरूपण पिप्पलाद कृष्ण दर्शनाख्यान श्री सद्गुरुदयाघन कथा सुरसवद्वी पुढे नंदीश्वर मंती सनतकुमार अवधूतेश्वर नामे अवतार घेते शिव परमेश्वर श्रवण करावे सावधाने सर्व देवतांनी बृहस्पती याते घेऊन सांगाती कैलासा गेला शचीपदी शिवदर्शना कारणे होता सर्वांचे शुभागमन माया रचितसे उमारमन तयाचे करावया परीक्षण अवधूत अवतीर्ण वाहने सर्व शरीर वस्त्रविहीन परितेजस्वी कांतिमान अग्नि समधगधगती नयन मार्ग शोधून राहिले। आपल्याकडे एक अशी परंपरा चालत आलेली आहे की हे जे चातुर्मास असतो किमान या चातुर्मासामध्ये तरी काहीतरी चांगलं श्रवण आपण करावं आणि म्हणून की काय बराचसा वेळ जो आहे तो आपण सत्संगात कुठेतरी एखाद्या चांगल्या पवित्र अशा तीर्थक्षेत्री एखाद्या चांगल्या देवालयी आपण जात असतो आणि याचं एक मूळ कारण ते असं आहे की असं म्हणतात की प्रत्येकाला तो सर्वेश्वर तो देव प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला 3दा भेटत असतो पण तो नेमकी कधी भेटतो हे जाणण्याक्षम आपण पात्र असत नाही। तो येऊन जातो कोणाच्या तरी रूपात तो सहज येतो तो पाहतो आणि तो चालल्या जातो पण आम्हाला मात्र तो ओळखू येत नाही। तो येतो तेव्हा त्याचं रूप कदाचित अत्यंत साधं असतं पण निश्चित तो येऊन जातो हे तितकंच खरं आहे आणि म्हणून हे श्रवण पुराण जे आहे सर्व सांगितलेलं आहे की या पुराणाच्या माध्यमातून आपलं अंतःकरण हे शुद्ध व सात्विक होत असतं आणि ते ईश्वराला नेमकी हेच बघायचं असतं की हा कशा पद्धतीचं आचरण करतो आणि म्हणून की काय आपल्या जीवनामध्ये ही एक 4 महिने चातुर्मास हे जे लावलेलं आहे ते यासाठीच लावलेले आहे की काय असं मला वाटतं की जसं की काल आमच्या गुरुसेवा मंडळाचे माझे सर्व सहकारी येऊन गेले यायच्या अगोदर त्यांनी आदरणीय गुणेश दादांना तसं कळवलं तसं मेसेज टाकला की आम्ही आज सर्वजण श्री कानूर क्षेत्री जाऊन येत आहे। म्हणजे काय झालं त्यांनी गुणेश दादांची परवानगी घेतली
आणि त्यानंतर ते इथं आले. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर त्यांची गुरुप्रती असलेली त्यांची निष्ठा ही आपल्याला आज बरंच काही शिकवून जाते. कारण आपण सद्गुरूंच्या दरबारात राहतो ही भावना सुद्धा आपल्या हातून बऱ्याचशा चुका कमी करण्याला कारणीभूत ठरते. आणि दुसरं, ही सर्व मंडळी माझ्या प्रेमासाठी आली होती. आमचे गुलदगड काका जसं मी इथं यायला लागलो तसं त्यांचं चाललं होतं की अरे नाही, मला एक दिवस तरी यायचंय, मला एक दिवस तरी बघायचंय, मला एक दिवस तरी ऐकायचं आहे. ठीक आहे, ते आले, ते आले, पण माझ्यासाठी मी असं म्हणतो की कदाचित सद्गुरू त्यांच्या रूपाने येऊन गेले की काय. कारण मी आत्ताच सांगितलं की देव प्रत्येकाला आयुष्यात 3दा दर्शन देतो, पण तो कोणत्या रूपात येतो हे आम्हाला कळत नसतं. कारण ती त्याची लीला आहे. आणि मगून भगवान शिवशंकराची कालची एक लीला आपण बघितलेली. आता आपलं युद्धकांड संपलेलं आहे. युद्धकांड जे आहे तो खंड जो आहे तो संपलेला आहे. आणि आता शिवाचे अवतार असलेले एक एक प्रकरणांचा आपण इथं अभ्यास करतोय. कालच आपण पिप्पलाद ऋषींचा अभ्यास केला. आता काल ही सर्व मंडळी आलेली असल्यामुळे मग थोडस मुद्दाम माझं लवकर आवडतं घेतलं. आणि त्याच्यानंतर आमचे ब्रह्मेसाहेब पण मोठे छान बोलले, ते सुद्धा खूप सुंदर बोलले. आणि काय होतं, बऱ्याच वेळेस आपला जरी अभ्यास नसला तरी वेळेवरती तो जो अंतःकरणात सतत भाव ठेवत असतो ना, अशा वेळेस तो व्यक्त होतो. आणि म्हणून मी तुम्हाला हीच गोष्ट सांगत असतो चंदात्या, की तुम्ही करताना, ती तुम्ही उपासना समजून जी करताना, या मंदिरामध्ये जी सेवा करताना, ती ईश्वरापर्यंत पोचते. असं काही नाहीये की दिवसभर रुद्राचे अध्याय म्हटलं काय किंवा शिवमहिमन म्हणून तो काय प्रसन्न होत नसतो. करी जो जीवन देवाचे पूजन, असे का भजन आन काही. आपल्याला कोणी जन्माला घातलेलं आहे, त्यानंच जन्माला घातले. तो सुद्धा पाहतो ना, कमरेवरती हात ठेवून युगे 28 विटीवारी उभा. 28 युगांपासून तो कमरेवरती हात ठेवून उभा राहून तो पाहतोय की अरे मी त्या पार्थाला स्मरांगाने मी भगवद्गीता सांगितली, पण मग आज तुझ्या जीवनामध्ये तू त्या माध्यमातून कसं आचरण करतोय. ठीक आहे, हा पुढचा विषय की तत्वज्ञान हे त्या त्या काळात जन्माला येत असतं. आज पूर्णपणे भगवद्गीतेच्या वरती विसंबून थोडस आम्हाला अवघड जाईल. आणि म्हणून महाराज सांगतात की नीती म्हणजे माणूस. आता भगवान श्रीकृष्णाचं रामाचं याच्यासाठी महाराजांनी आम्हाला या दोघांच्या तत्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास करायचा आम्हाला सांगितलेला आहे. की चमत्काराशिवाय जगलेला राम आणि मी चमत्कार करून जगल्याशिवाय राहणार नाही असे जन्मले भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून जन्माला यायच्या अगोदरपासूनच त्यांचे शत्रू जे होते त्यांची वाट पाहत होते. हे तत्वज्ञान आपल्याला माहिती. याचा थोडासा आपण जर तुलनात्मक पद्धतीने अभ्यास केला, एकाचा जन्म भर दुपारी स्वयं माथ्यावर आलेला असताना तो एक पत्नी एक वचनी, प्राण जाय पर शान न जाय, रघुकुल रीत सदा चली आहे, असे जगलेले आमचे प्रभू श्रीराम. आणि ज्याचा जन्मच मुळात रात्री 12 वाजता झाला. 16 सहस्त्र 108. पण तरीही त्याची एक कथा आपल्याला माहिती आहे की जेव्हा तिच्या गर्भामध्ये, सुभद्रेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र जेव्हा गेलं होतं, कोणी अश्वत्थाम्याने ते सोडलं होतं, तर तेव्हा भगवान श्रीकृष्णाने काय शपथ घेतली होती की मी जर खरा ब्रह्मचारी असेल तर मी ते तिथून बाहेर काढेल. पूर्ण पुरुष पूर्ण काम, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याचं सामर्थ्य. त्याच्या मनात जे येईल तो करून मोकळा होतो. आणि म्हणून की काय, कालची कथा आपण ऐकली, भगवान शिवानी पिप्पलाद ऋषींचा अवतार घेतला दधितीच्या सुवर्च्या नावाच्या पत्नीच्या पोटी. काली कथा आपली संपली. पण थोडस मी आपल्याला विस्तृत न सांगता अत्यंत कमी अशा पद्धतीने सांगितली. पुढे झालं असं की हे जे ऋषी होते पिप्पलाद ऋषी, हे एकदा स्नानासाठी जेव्हा नदी किनारी गेले तेव्हा एक अत्यंत सर्वांग सुंदर कोमल अशी तरुणी त्यांच्या दृष्टीस पडली.
आणि मग त्यांनी असं बघितलं की ही तरुणी नेमकी कोण आहे. अशी जेव्हा त्यांनी चौकशी केली तर तेव्हा असं कळालं की अरण्य नावाचा एक जो राजा आहे त्याची ती एकुलती एक सुलक्षणी सुकोमल असलेली पद्मा नावाची ती कन्या आहे. मग झालं आता यांनी बघून तिकडून आले आणि यांच्या झालं मग जिथं तिथं यांना तीच दिसायला लागली. मग एक दिवस हे राजाच्या दरबारामध्ये गेले. आता राजाला सुद्धा वाटलं की अचानक पिप्पलाद मुनी आपल्या घरी कसे आले. आणि म्हणून मग त्यांनी त्यांची सुरुवातीला षोडशोपचार पूजन वगैरे केलं. त्यांनी त्यांना आसन दिलं, आसनस्थ केलं आणि त्यांना विचारलं की या शूद्रासाठी तुमची काय आज्ञा आहे. तर त्यांनी पटकन सांगितलं की तुझ्या मुलीचा हात माझ्या हातात दे. आता डायरेक्ट मागणी घातली. ते सुद्धा भांबावून गेले आणि अक्षरशः अंतःपुरातील तिथल्या ज्या काही राण्या होत्या, ज्या महिला होत्या, ज्या राज घराण्यामध्ये राहणाऱ्या सर्वजणी होत्या त्या शोक करायला लागल्या की यांचं वय किती आणि हिचं वय किती. ही तर लाडात वाढलेली आहे, ही तर फुलासारखं हिला आम्ही जपलेलं आहे. हिला बाहेरचं ऊन माहित नाही, हिला बाहेरचे कुठल्याही प्रकारचे दुःख माहित नाही, संकट माहित नाही. अहो नुसतं हिला भूक लागली तर 10-10, 15-15 सेविका हिच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट घेऊन असता. हा ऋषी हिला कसा ठेवेल. झोपणार नाही, हिला सोन्याचा मंचक लागतो. या ऋषीच्या आश्रमात ही कशी राहील. आणि अशा प्रकारचा शोक त्यांचा सुरू झाला. पण त्याच वेळेस पिप्पलाद ऋषींनी एक शब्द वापरला. हे राजा, तू जर हिचा आणि माझा विवाह नाही केला तर मी सर्व तुझं राज्य माझ्या मंत्राच्या सामर्थ्यानं मी नष्ट करून टाकेन. झालं, दोघांचा विवाह शेवटी करावा लागला. दोघांचा विवाह झाला आणि विवाह करून जसे ते घरी आले या ऋषींनी त्याच मंत्राच्या सामर्थ्यानं त्या स्वतःला अत्यंत चीर तरुण करून टाक, अत्यंत सुस्वरूप. आणि ज्याप्रमाणे दुधात साखर मिसळावी त्याप्रमाणे ती पद्मा यांच्या संसारात मिळून मिसळून गेली. अशा प्रकारची ती पिप्पलाद ऋषींची कथा त्यामध्ये होती. त्यानंतर अजून एक सुंदर अशा प्रकारची कथा या कथेमध्येच आलेली आहे आणि ती म्हणजे की अर्बुदाचल नावाचा एक पर्वत होता आणि त्या पर्वतामध्ये अहुक नावाचा एक निषाद राहत होता. मी आत्ता आपल्याला सांगितलं की कसं, मी तुम्हाला मगवा हेही सांगितलं की इथं बसल्यानंतर सुचतं, पण नेमकी मला कसं सुचावं बरं हे विषय. की देव प्रत्येकाला आयुष्यात 3दा दर्शन देतो. तसं आता या अहुकाची कथा आलेली आहे, अत्यंत रमणीय आहे. हा जो होता एक निषाद होता, शिकारी होता आणि अहुकाच्या घरी हा आणि त्याची पत्नी दोघ जण अत्यंत गुण्या गोविंदानं राहत होते. त्याचबरोबर ते शिवपूजनामध्ये सुद्धा ते लीन असायचे. प्रदोष असो, 16 सोमवार असो किंवा सोमवार असो, असे व्रत ते करायचे. महाशिवरात्री सारखं व्रतही ते करायचे आणि त्यांची ही जी शिवभक्ती होती ती अत्यंत पराकोटीची उच्च अशा प्रकारची शिवभक्ती होती. आणि ती सुद्धा त्याची पत्नी जिचं नाव अहुका होतं, ती सुद्धा पतीच्या या आचरणामध्ये ती त्याला सहभाग देत. ती सुद्धा मग पतीसोबत जात, बेलाचे पानं तोडून आण, धोत्र्याचे फुलं, पांढरे शुभ्र फुलं असे काही तोडून आण. तो सुद्धा येताना काही फळं आण, काही फळं कंदमुळं तोडून आण. आणि मग संध्याकाळी येऊन प्रदोष समय ते दोघ जण शिवपूजन करत, त्या फळांचा वगैरे ते नैवेद्य दाखवत. आणि आचार्य प्रभव धर्मा याप्रमाणे जो कोणी अतिथी, आता अतिथी कोणाला म्हणतात, जो तिथी पाहून येत नाही, जो पूर्व कल्पना देऊन येत नाही, जो अचानक येऊन आपल्या घरामध्ये आपल्या समोर दत्त म्हणून उभा राहतो, त्याला अतिथी म्हणतात. आणि यांचं तसंच झालं. एक दिवस त्यांच्या छोट्याशा झोपडीमध्ये ते राहत असताना एक पाणथस्त आला आणि त्यानं असं सांगितलं की आता थोड्याच वेळामध्ये बाहेर अंधार पडेल, तर माझी तुम्हाला अशी प्रार्थना आहे की आजची रात्र फक्त मला तुमच्या या झोपडीमध्ये मुक्काम करू द्या. ठीक आहे. मग दोघांनी त्याची सेवा केली. त्याला सुरुवातीला त्याची क्षुधा आणि तृषा शमनार्थ त्याला उत्तम भोजन, थंड जल प्यायला दिलं, उत्तम भोजन त्याला दिलं. आणि रात्रीच्या समय दोघ जण त्याचे पाद सेवन करत थांबले. आणि मग जेव्हा झोपायची वेळ झाली तेव्हा त्या अहुका जी होती त्याची पत्नी, तिनं असं त्याला सांगितलं की हे पांतस्त आता आलेले आहेत,
यांना तर रात्री आपल्याला या निबिड अरण्यात यांना एकटं सोडता येत नाही. मग तुम्ही असं करा, तुम्ही दोघं जण झोपडीत झोपा आणि मी बाहेर धनुष्य बाण घेऊन झोपडीच्या बाहेर उभी राहते. मग तेव्हा त्या आहुकानं सांगितलं की अगस मी सुद्धा म्हणे पतीच आहे म्हणे, तुझं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि अतिथीचं सुद्धा रक्षण करण्याची जबाबदारी ही ग्रस्ताश्रमी असल्या कारणानं ती माझ्यावरती जबाबदारी आहे. झालं. मग तो पांतस्त झोपी गेला. एका बाजूला कोपऱ्यामध्ये अंगाची मुळकुटी करून ही आहुका निजली आणि हा बाहेर रात्री प्रहारात देत थांबला. अनेक प्रकारचे हिंस्त्र पशु हे त्याच्यावरती आक्रमण करून आले आणि त्याच वेळेस झालं असं की त्यांच्या भक्ष्यस्थानी हा पडला. त्यांनी त्या हिंस्त्र पशूंनी याचं भक्षण केलं आणि ते निघून गेले. मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर त्यांनी जेव्हा दरवाजा उघडला त्या आहुकेने, तेव्हा तिला तिथे पतीच्या अस्थी दिसल्या आणि मग तिनं असं सांगितलं की आता मी सुद्धा चिता रचते आणि माझे पती जिकडे गेले तिकडे मी जाते. तेव्हा तो पांथस्थ सुद्धा त्याच्याही डोळ्यात पाणी आलं आणि त्यानं सांगितलं की फक्त माझ्यामुळं घडलो, याला जबाबदार फक्त मी आहे, तुम्ही मला क्षमा करा म्हणे, माझ्याकडून मोठा अपराध झाला. तेव्हा तिनं असं सांगितलं की तुमच्याकडून अपराध नाही झाला. अहो म्हणे आमचं काय चुकलं, आम्ही तर फक्त ग्रस्त धर्माचं पालन केलं. ठीक आहे म्हणे, आमच्या भाग्यात जे होतं ते झालं म्हणे. माझ्या जर भाग्यात कधी मी सती जावा असंच असेल तर मी सती जाते. असं म्हणून तिनं चिता रचली, ती प्रज्वलित केली आणि त्याच्यावरती तिनं जशी उडी मारली तशी भगवान शिवानं त्याला झेलून घेतली. भगवान शिवानं दोघांना झेलून घेतलं आणि तिला सांगितलं माग म्हणे, आता काय मागायचं, मी तुमच्यावरती खुश आहे म्हणे, मी काल रात्रीपासून तुमच्या दोघांची मी सेवा घेते म्हणे आणि तुमच्या या पूजनेविषयी मी अत्यंत सुखी झालेलो आहे. तू न मागताच मी तुला आज बरंच काही देऊन जाणार. असं भगवान शिव तिथे वदले आणि त्यानंतर तिथे जे त्यांनी एक लिंग स्थापन केलं ते अचल अशा नावाचं लिंग त्यांनी तिथे स्थापन केलं. आणि मग नंतर त्यालाही सांगितलं की पुढच्या जन्मी जे आहे तो निषद देशाचा राजा वीरसेन जो आहे ना त्याचा पुत्र नल या नावानं तू जन्म घेशील. आणि तिलाही सांगितलं की विदर्भ देशी कुंडिनपूर म्हणून जेथे तिथं भीमक नावाचा जो राजा आहे त्याच्या घरी दमयंती नावाने तू जन्माला येशील. आणि असं सांगून त्याने तिथे एक जे शिवलिंग स्थापन केलं. आणि म्हणून ही जी कथा आहे ती ही अत्यंत पवित्र अशा प्रकारची कथा आहे. त्यानंतर लगेच पुढची एक कथा इथं सुंदर अशा प्रकारची आलेली की नंदिकेश्वर पुढे एक सनत कुमारांना कथा सांगतात आहे आणि इक्ष्वाकू या वंशामध्ये श्राद्धदेव नावाचे एक मुनी होऊन गेले. त्यांचं नाव होतं नभग हे ते होते आणि त्यांना 9 पुत्र होते. 9 अशा प्रकारची मुलं त्यांना होते. आणि नभागा नावाचा जो होता त्याच्या पुढे पोटी मग अंबरीश नावाचा राजा जन्माला आला. ज्या अंबरीशाची कथा आपण श्रीमद भागवतामध्ये ऐकतो की तो अंबरीश राजा किती महान होता, पण त्याचे पूर्वज जो होते हे महान शिवभक्त होते. आणि हा नाभक जेव्हा होता तो हा नाभक हा अत्यंत विरक्त होता, याचं कशात मन लागत नव्हतं. आणि म्हणून की काय याला वडिलांनी वेदध्ययन करण्यासाठी गुरुकडे पाठवून दिलं. पण हा बिचारा तिकडे गेल्यानंतर झाला असं की इकडं बाकीच्या बंधूंनी त्याच्या सहोदरांनी सर्व ज्याला आजच्या भाषेत आपण सांगतो की इस्टेटीची वाटणी ही करून घेतली. जेवढी होती तेवढी वाटणी करून घेतली. आणि मग त्यानंतर याचं वेदाध्ययन झाल्यानंतर मात्र हा जेव्हा आला तेव्हा हा बंधूंना विचारू लागला की तुम्ही मला न विचारता कसं काय सर्वजण केलं म्हणून. मग माझ्या वाट्याला काय आलं. त्यांनी सांगितलं तुझ्या वाट्याला वडील आले, तू बाबांना घेऊन जा म्हणून. हा मग वडिलांकडे गेला. त्यानं वडिलांना विचारलं का हो बाबा म्हणे तुम्ही जेव्हा इस्टेटीची वाटणी केली तेव्हा माझा विचार तुमच्या अंतःकरणात नाही आला का म्हणे. ठीक आहे म्हणे, आता माझे बंधू मला असं सांगता की तुझ्या वाट्याला फक्त बाबा आलेले आहेत म्हणे, तर तुमची आता माझ्यासाठी काय आज्ञा आहे ते तुम्ही सांगा म्हणे. आणि मग त्यांनी असं सांगितलं की म्हणे आता तू एक काम कर म्हणे, या ठिकाणी म्हणे अंगिरस गोत्रोत्पन्नाचे काही ब्राह्मण आहेत म्हणे आणि ते रात्रंदिन एका ठिकाणी यज्ञविधी करण्याचा
ते करतात. पण होत आहे असं, नेमकी 6व्या दिवसाचा जो विधी आहे म्हणे ते पार विसरून जातात. 6व्या दिवसाचा जो विधी आहे ते पार विसरून जातात म्हणे. आणि ते त्यांना कदाचित ते त्यांना ठाऊकही नाही म्हणे ते कर्म कसं करायचं. आणि त्यामुळे हवनादी कार्य वगैरे त्यांच्याकडून होत नाहीये म्हणे. तर माझी अशी इच्छा आहे म्हणे, बेटा तू तिथं जा आणि त्यांना तो विधी समजून सांग. मग हा तिथं गेला, त्यांना तो विधी समजून सांगितला. 6व्या दिवसाचा विधी जो आहे तो या नाभागानं पूर्ण केला. आणि पूर्ण झाल्यानंतर तो यज्ञ तो समाप्त झाला. अंगिरस नावाचे जे ऋषी होते ते अत्यंत संतुष्ट झाले. आणि त्या यज्ञाचे जेवढं केवढं धन आहे हे सर्व धन दान म्हणून या नाभागाला त्यांनी देऊन टाकलं. तो घेऊन जा म्हणे. पण आता तेथे सुद्धा असं झालं की तेथे सुद्धा भगवान उमारमन प्रगटले. पुढे याला दान देऊन हे सगळे अंगिरस वगैरे सगळे स्वर्गस्थ झाले. ते त्यांच्या त्यांच्या मार्गाने ते चालले गेले. पण मग त्या यज्ञ पुरुषातून, त्या यज्ञ वेदीमधून कृष्ण रंगाचा भगवान शिव तिथे प्रगट झाले. आणि त्याला विचारलं की तू कोण आहेस म्हणे. त्यानं सांगितलं की मी नाभगा नावाचा मी आहे म्हणे. आणि माझ्या पित्याच्या आज्ञेनं मी इथं आलेलो आहे म्हणे. म्हणे अरे म्हणे मग तू यज्ञातलं हे धन तू कसं काय नेतोस म्हणे. सगळं हा तुझा अधिकार नसतो म्हणे. मी यज्ञ पुरुष असल्या कारणाने या धनाचा अधिकार माझा आहे म्हणे. त्यामुळे हे सर्व धन जे आहे ते मी घेऊन जाणार आहे म्हणे. तुला खोटं वाटत असलं तू तुझ्या वडिलांना विचारून ये म्हणे. हा विचार पुन्हा वडिलांकडे आला, विश्वदेवांकडे आला. मग यानं पुन्हा वडिलांना विचारलं. म्हणे बाबा तिथं मी यज्ञ केला म्हणे, त्या यज्ञातून म्हणे एक वीर पुरुष तिथं उत्पन्न झाला म्हणे. असं म्हटलं की बाबा हसले. बाबांनी नमस्कार केला तिथूनच. कारण बाबांना माहिती होतं की ते वीर पुरुष म्हणजे साक्षात भगवान शिव आहेत म्हणून. आणि त्यांनी मला असं सांगितलं की या सर्वाचे जो उत्तराधिकारी आहे तुम्हीच आहे. मग यांनी त्या मुलाला असं समजून सांगितलं की अरे ते दुसरे तिसरे कोणी नाहीये, ते साक्षात भगवान शिव आहे. तो त्यांना असं सांग की हे ईश्वरच ज्यांचे अधीन आहे, जो स्वतः सर्वेश्वर आहे, जो स्वतः विश्वंभर आहे, तोच तू आहेस म्हणे. हे तुझं काय, तुला लागलं तू घेऊन जा म्हणे. उलट तू मला दर्शन दिलं, हे माझं जन्मजन्मीचं पुण्य माझ्या कामी आलं म्हणे. असं तू त्याला उत्तर द्या म्हणे. हा पुन्हा जातो तिकडे, त्यांना नमस्कार करतो आणि त्यांना सांगतो हे जेवढं काही शेष राहिलेलं आहे म्हणे रुद्रदेवा म्हणे हे सगळं तुमचंच असतं. तुम्ही सर्वेश्वर, तुम्ही विश्वंभर, तुम्ही सर्वाला व्यापून आहेत म्हणे. हे तुमचंच आहे म्हणे. त्यामुळे तुम्ही आनंदाने घेऊन जा म्हणे. असं म्हणून नंतर भगवान शिव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला उत्तम असा अनेक आशीर्वाद देऊन ते जेवढं केवढं तिथं यज्ञाचा शेष राहिलेलं जेवढं केवढं धन होतं ते त्याला शतपटीनं ते वाढवून त्याला देऊन टाकलं. आणि त्यानंतर इथं आपली ती 41वा अध्याय तो आपला संपन्न झालेला आहे. आता सुरू होतोय आपला 42वा अध्याय, अवधूतेश्वर अवतार हा अध्याय आपला सुरू होतोय. आणि या अवतारामध्ये एक दिवस सर्व देवता बृहस्पती समवेत हे भगवान शिवाकडे जातात. भगवान शिवाकडे गेल्यानंतर आता भगवान शिव सुद्धा हे आपल्याला माहिती कशी लीला नाटकी आहेत. हे जशी सर्व स्वर्गातील देवता कैलासाला पोचतात तेव्हा भगवान शिव तिथून अदृश्य होतात आणि एक नवीन अवधूत अशा प्रकारचं रूप तिथे प्रगट करतात. ते रूप कसं असतं, अत्यंत तेजस्वी आणि ते अत्यंत कांतिमान, त्याचप्रमाणे अग्निसम असे धगधगत त्यांचे असलेले नयन आणि वस्त्रविहीन अशा प्रकारचे ते अवधूत दिगंबर या अवस्थेत ते तिथे दिसतात. आणि मग ते तिथे गेल्यानंतर आता इंद्र जो असतो, आता तो देवेंद्र असल्यामुळं की काय सतत त्याच्या अंतःकरणात वेगळाच भाव असतो. आणि मग तो त्याला विचारतो तू कोण आहेस, भगवान शिव कुठे गेलेले आहेस. आणि मग तो असं बोलतो, पण हा बिचारा भगवान शिव काही महेश्वर काहीच म्हणत नाही. त्याच्यामुळे हा अजून चिडतो, याला राग येतो आणि हा तरी त्यांना विचारतो की आता तू जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर मी तुला शासन करेन. असं ते म्हटल्या भगवान उमार रमन यांनी त्याला जागेवर स्तंभित करून टाकले. जागेवरच त्याचा पुतळा तयार करून टाकला आणि तो तिथं स्तंभित झाला. कारण त्यानं यांना मारण्यासाठी त्याचं वज्र त्यांनी उपसलेलं होतं. यांना वज्र त्यांच्या अंगावर तो मारून फेकणार होता, पण भगवान शिवानी पाहत असतो तसाच तिथं स्तंभित होऊन गेला. आणि ही गोष्ट जेव्हा बृहस्पती ऋषींना कळाली, देवाचे गुरु देवगुरु बृहस्पतींना कळाली, तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे म्हणे हे दुसरे कोणी नाही म्हणे, स्वतः साक्षात भगवान शिव आहेत म्हणे.
आणि मग सर्वांनी मिळून तिथं भगवान शिवाची जी आहे ती प्रार्थना केली. आणि तोपर्यंत शिवांच्या नेत्रातला जो हुताशन होता, जो अग्नी होता, तो अत्यंत प्रखर प्रदीप्ताशा प्रकारचा होता. आणि मग हे सर्वजण त्याला शरण आले. बृहस्पतीने त्यांना सांगितलं की हे भगवान सदाशिवा महादेवा, या शचीपतीला तू वरदान दे, त्याला जीवनदान दे, त्याला तू बाधा करू नको. आणि असं म्हणून त्यांनी त्यांचा प्रत्येक वेळेस त्यांचा नामस्मरण केलं आणि सर्व देव त्यांना शरण आले. ते झाल्यानंतर मग ते म्हणे आता माझ्या नेत्रातला हा जो हुताशन आहे, हा जो अग्नी आहे, याचं काय करू म्हणे मी आता. ते म्हणे देवा आता तुमची लीला तुम्हालाच माहित नाही, आम्ही तर तुम्हाला शरण आलेलो आहे. तोपर्यंत इकडे शचीपती जो स्तंभित केलेला होता तो सुद्धा यांच्या चरणावरती लोटांगण घ्यायला लागला. महादेवा म्हणे मला माफ करा म्हणे, मी आपलं स्वरूप, आपलं तेज, आपलं रूप, आपली लीला मी काही ओळखू शकलो नाही म्हणे. आणि म्हणून मग भगवान शिवानी त्यांच्या नेत्रातलं जे तेज होतं ते काढून घेतलं आणि म्हणे आता जर हे कधी ब्रह्मांडात पडलं तर संपूर्ण ब्रह्मांड आहे ना नष्ट होईल म्हणे, म्हणून मी हे तेज जे आहे ते सागरामध्ये फेकून देतो म्हणे. आणि मग त्यांनी ते तेज घेतलं आणि ते सागरामध्ये त्यांनी ते टाकून दिलं. आणि त्या तेजाचं पुढं आपल्याला माहिती जालंधर नावाचं असुर, ती कथा आपली मागच्या वर्षी त्याच कथेला आपला श्रावण मास संपन्न झाला होता. वृंदा आणि जालंधर यांच्या कथेला जो आपला तो मला वाटतं 32वा अध्याय होता, तिथं आपली ती कथा संपलेली होती. आणि त्यानंतर मग त्याची उत्पत्ती हे आज अशा प्रकारे आपल्याकडून सद्गुरूंनी त्याचा अभ्यास करून घेतला. आणि मग त्यानंतर इथे दुसरी एक सुंदर अशा प्रकारची कथा यामध्ये चालू होतीये. आणि त्या कथा जी आहे ती सुद्धा अत्यंत पवित्र आणि पावन अशा प्रकारची ती कथा आहे की सत्यरथ नावाचा एक राजा होता. सत्यशील सत्यरथ नावाचा विदर्भ नरेश होता. तो अखंड धर्म कर्म रथ तो अशा प्रकारचा होता. आणि ही कथा जी आहे ना ही आपल्याला शिवलीलामृत या ग्रंथामध्ये आलेली. शिवलीलामृत ग्रंथामध्ये ही कथा आलेली. सत्यरथ नावाचा हा राजा होता. तो अत्यंत दृढ अशा प्रकारचा सत्यसंकल्पी असून तो शिवभक्त होता. गो ब्राह्मण प्रतिपालक, न्याय निपुण, राज्यकर्मात, त्यानंतर अनाथांचं संरक्षण करण्यामध्ये तो होता. पण एकदा काय झालं, शाल्व देशीचा जो नृपती होता, जो नरेश होता, त्यानं विदर्भावरती आक्रमण केलं. परस्परांचं सैन्य परस्परांवरती तुटून पडलं. मोठं रणकंदन तिथे झालं. आणि सत्यरथाची जी महाराणी होती आणि त्यामध्ये सत्यरथाचा वध झाला. आणि त्याची महाराणी जी होती ती बिचारी गर्भवती होती. ती गर्भवती होती. आणि मग शत्रूच्या आपण हाती लागू नये म्हणून काय केलं, एका रात्रीतून तिनं पलायन केलं त्या राज्यातून. कारण आपल्याला माहिती आहे दुसऱ्या राज्यानं जेव्हा आक्रमण हे करतात तेव्हा ते पूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात ते घेतात, त्या सर्व वस्तू त्यांच्या त्या ताब्यात घेतात. म्हणून ही बिचारी रात्री पळत सुटली. एक तर गर्भवती, पळती पळती भीषण निबिड अशा अरण्यातून ती पळतीये. मुखामध्ये शिवाचं नामोच्चार तिचा चालू आहे. आणि ती पळती 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 आणि ती थांबली कधी, जेव्हा पूर्वेला सूर्य उगवताना तिने बघितला तेव्हा ती अरण्यात एका वृक्षाजवळ ती थांबली. प्रचंड धापा तिला लागलेली आहे. आधीच गर्भवती आणि त्यामुळे की काय प्रसूती काळा तिला सुरू झाली. आणि प्रसूती काळा सुरू झाल्यानंतर एक दैदिप्यमान बालक याचा जन्म झाला. आता आधीच तर ही बिचारी रात्रभर पळत होती, त्याच्यात पुन्हा प्रसूती काळा हिच्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे साहजिकच तहान तिला लागली. आणि म्हणून की काय देवाच्या कृपेनं ती ज्या वृक्षाखाली थांबलेली होती ना त्या वृक्षाच्या थोडस अंतरावरती एक सरोवर होतं. ही त्या सरोवरामध्ये जलप्राशन करण्यासाठी ती पोचली. तिनं जशी तिची ओंजळ ती खाली बुडवली तशी तिथून एक मगर आली आणि त्या मगरीने तिला गिळून घेतली. आता हे बालक
हे रडायला लागलं, आक्रोश करायला लागलं. आणि भगवान शिवाची कृपा कशी असते, आपल्याला फक्त असं वाटतं की अखिल ब्रह्मांडामध्येच फक्त मोक्षाचा अधिकारी हा मनुष्य आहे, असं आपल्याला चुकीचं वाटत असतं. पण तो सर्वेश्वर येऊ, या सर्व विश्वाचं त्याला कल्याण करायचंय. आणि म्हणून की काय, आम्ही काय नामाचा बिरदावली गातो महाराजांची, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. मग त्याच्यामध्ये मनुष्य एकटाच प्राणी का? बरं, आपल्या जन्माचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हा विचार करतो की 84 लक्ष जन्म गेल्यानंतर हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला. मग या 84 लक्ष जीवांकडे सुद्धा लक्ष ठेवणारा तो सर्वेश्वर आहे. तो त्यांच्याकडे लक्ष ठेवतो. ही त्याची लीला आहे, ही त्याची कृपा आहे. पण ती आपल्या बुद्धीला अदम्य अशा प्रकारची, ती कळणार नाही कधीच. आणि म्हणून की काय, हे बाळ आता त्या वृक्षातळी, अजून त्याची नाळ सुद्धा कापलेली नव्हती हो, आणि तो आक्रंद करायला लागला. आणि नेमकी समोरून एक ब्राह्मण गतधवा म्हणजे विधवा स्त्री तिच्या 1 वर्षाच्या बालकाला घेऊन ती तिथनं चाललेली. आता हिला दिसलं हे बाळ रडतंय, ही तिथं गेली, त्या बाळाला उचललं. अरे अरे अरे, हे बाळ या जंगलात काय करतं, हा नेमकी कोण आहे, हा कोणत्या जातीचा आहे, हा इथं कसा आला, याचे माता पिता कोण आहे, याचा वर्ण कोणता, याचा कुळ कोणता. आणि समजा मी जर याला नेलं आणि थोड्या वेळानं जर या बाळाची आई इथं आली बाळाला स्तन्य देण्यासाठी, तर ती काय विचार करेल, मग मी आता काय करू. शेवटी आईचं हृदय असतं ते. प्रत्येक स्त्रीमध्ये, ती छोटी मुलगी जरी असली तरी तिच्या अंतःकरणात हा भाव हा येत असतो. म्हणजे मातृत्व जे, मी जसं काल परवा सुद्धा आपल्याला सांगितलं की ते जन्मल्यापासून त्या स्त्री देहाच्या अंतःकरण जे असतं, ती अंतःप्रेरणा जी असते ती मातृरूप असते. आणि म्हणून हिच्याही मनामध्ये अंतःकरणात ते विचार आले की समजा मी जर या बाळाला नेलं आणि थोड्या वेळानं जर याला स्तन्य देण्यासाठी त्याची आई आली तर ती काय विचार करेल, कारण या बाळाची अजून नाळ सुद्धा कापलेली नाहीये. मग आता मी पुढे काय करू. या विचारांच्या चक्रिका पट्टीत ती असताना भगवान शिव एका संन्यासाच्या रूपानं तिथे येतात. आणि ते तिला असं सांगतात की म्हणे आता तू काही जास्त काळजी करू नकोस म्हणून, हे जे बाळ आहे ना म्हणे, हे साधा सुद्धा बाळ नाहीये म्हणे. विदर्भपती जो सत्यरथ नावाचा भूपती होता, विदर्भ नरेश, हा त्याचा बालक आहे म्हणे, हे माझं सत्यवचन आहे. मग तिनं सांगितलं, नमस्कार केला म्हणे, महाराज आपण तर त्रिकालज्ञ आहात म्हणे, आपण तर सांगितलं म्हणे हा असा आहे. मग माझी आता अजून जिज्ञासा जागृत झालेली आहे. माझी जिज्ञासा अशी आहे की मग इथे हे बाळक असं कसं काय आलं म्हणे. हा जर विदर्भ नरेश होता, हा जर विदर्भ नरेश सत्यव्रताचा मुलगा, सत्यरथाचा मुलगा जर होता, हा राजकुमार इथं कसा आला म्हणे, याची काय कथा आहे म्हणे, हे मला बघायचंय म्हणे. आणि मग भगवान शिव त्यांना ती कथा सांगती झाली. आणि त्यांनी सांगितलं की याची जी माता होती म्हणे, ही रात्रभर ही बिचारी अख्खं वन तुडवत 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 स्वतःचा जीव आणि स्वतःचा गर्भ सांभाळत इथपर्यंत आली म्हणे. शेवटी इथं ती प्रसूत झाली म्हणे. आणि ती जल पिण्यासाठी ती जेव्हा त्या जलाशयाजवळ गेली तेव्हा एका मगरीनं तिचा वध केला. तर म्हणे मी आता तुला असं सांगतो की तू याचं पालन कर, तुझ्या मुलासारखं म्हणून याचं पालन कर. तर मग तिची अजून जिज्ञासा वाढायला लागली, उत्पन्न व्हायला लागली की हा सत्यरथ नेमकी युद्धात कसा मारला गेला. आता ही सुद्धा अत्यंत पावन पुण्य अशी कथा आहे. आणि मग ते सांगतात की पूर्वजन्मी हा पांड्य देशाचा नृपती होता, हा राजा होता. आणि हा प्रदोष व्रत शिवपूजन हा करत, पण एकदा काय झालं, प्रदोष समय हा जेव्हा शिवपूजन करत असताना थोडासा कोलाहल तिथे चालू झाला आणि हा पटकन तिथून उठला. शिवपूजन अर्ध सोडून हा तिथून उठला आणि त्याच्या राजकुमारांना वगैरे घेऊन जेव्हा तो आला तेव्हा समोरचा जो मंत्री होता त्यांनी नंतर असं सांगितलं
की आपल्याच याच्यातला एक सैनिक हा घरचा भेदी निघाला. आणि मग काय करावं, शेवटी राजाने निर्णय घेतला, शिर धडापासून त्याचा वेगळा केला आणि मग प्रदोष सोडायला बसला. पण याच्या लक्षात राहिलं नाही की आपलं शिवपूजन राहिलंय. म्हणून त्यानं सांगितलं की हा जो होता ना म्हणे, हा तो होता, यानं शिवपूजन अर्धवट सोडल्यामुळं याला या जन्मी अशा प्रकारचा युद्धात मृत्यू आला. तदनंतर ती जी राणी होती म्हणे, ती राणी म्हणजे तिची ती सवत होती म्हणे, आणि त्या सवतीनं या राणीवरती विषप्रयोग केलेला असल्या कारणाने आज तिला मगरीनं गिळलं म्हणे. मग ते सगळं ठीक आहे म्हणे, या बालकाचा काय दोष म्हणे, हा बालक पण राजकुमार होता ना म्हणे, पांड्य देशाच्या नरेशाचा म्हणे, आणि त्यानं सुद्धा शिवपूजन केलेलं नव्हतं म्हणे, तो तर कधी प्रसाद सुद्धा घेत नव्हता म्हणे. मग त्यामुळे यांच्यावरती अशी ही वेळ आलेली आहे. तर म्हणे मग माझी आता तुला एक अशी आज्ञा आहे की तू आता तुझ्या पुत्रासारखा यांचा सांभाळ कर. आणि असं म्हणून भगवान शिवानी त्यांचं निजरूप तिथे प्रकट केलं आणि त्या ब्राह्मण स्त्रीला दर्शन दिलं. झालं. आता त्या ब्राह्मण स्त्रीकडे तिचा पहिला 1 वर्षाचा मुलगा, नंतर हे बाळ. मग आता तिच्यातलं वात्सल्य दाटलं आणि म्हणून थोडंसं त्या बाळाला तिनं स्तन्य दिलं, दुग्धपान त्या बाळाला करवलं. आणि मग अशा पद्धतीनं त्या बाळाला घेऊन हिच्या घरी आली. झाला. आता दोघं जण गुण्या गोविंदानं राहायला लागले, वाढू लागले, खेळू लागले, वेदध्ययन करायला लागले. हळूहळू हळूहळू करता करता दोघांचेही व्रतबंध संस्कार धर्माला अनुसरून या दोघांचेही झाले. आणि काय झालं, एक दिवस हे दोघं जण खेळत असताना त्या ब्राह्मणीचा जो सूत होता त्याला असं खेळताना माती खांदताना एक सोन्याचा अंडा त्याला सापडला. त्याला सोन्याचा अंडा सापडला, सुवर्ण कलश हा त्याला तिथे सापडला आणि तो सुवर्ण कलश घेऊन घरी गेला. तदनंतर यांचे दिवस पालटले. आता मुळातच हा जो दुसरा पुत्र होता हा क्षत्रिय, त्यामुळे नित्य वेदाध्ययनासोबत हा दंड बैठका मारायचा आणि त्यामुळे सुंदर अशा प्रकारचं शरीर त्याला प्राप्त झालेलं होतं. आणि हा सुद्धा एकदा वनामध्ये गेलेला असताना तिथे काही गांधर्व कन्या स्नानासाठी आलेल्या होत्या आणि एका कन्येचं मन याच्यावरती जुळलं आणि मग तिनं हा विषय तिच्या वडिलांकडे काढला. त्या गांधर्वांनी सांगितलं की अरे म्हणे तो तर मनुष्य म्हणे, तो तर अत्यंत साधा आहे म्हणे, आणि तो कुठं राहतो म्हणे, त्या ब्राह्मणाच्या घरात राहतोस म्हणे, त्याच्याकडे काय आहे. आणि हे सांगत असताना हा पिता आणि पुत्रीचा संवाद चालू असताना तिथं भगवान शिव प्रकट होतात आणि भगवान शिव त्याला असं सांगतात की तो सुद्धा एक मोठा राजा आहे आणि म्हणून मी सांगतो तसं तू कर. या दोघांचा 3 दिवसात तू विवाह उरकून टाक. झालं. मग काय, दोघांचा 3 दिवसामध्ये विवाह उरकून टाकला. आणि काय झालं नंतर की या गांधर्व जो पिता होता त्यानं मग काही गांधर्व सेना आणली आणि त्यांनी पुन्हा काय केलं, एकदा हा शाल्व नरेश जो होता या शाल्व नरेशाच्या राज्यावरती यांनी आक्रमण केलं आणि ते पूर्ण जो विदर्भ देश होता तो पुन्हा एकदा यांनी यांच्या ताब्यात घेतला आणि याला तिथला राजा म्हणून घोषित करून टाकलं. अशी भगवान शिवाची लीला आहे. रंकाला राव आणि रावाला रंग करण्याची. रावाचा रंग कधी होतो, जेव्हा तो उन्मत्त होतो, जेव्हा तो शिवपूजेपासून भ्रष्ट होतो, जेव्हा व्यवसाक सुद्धा शिवाप्रहात त्याच्याकडून घडला जातो, तेव्हा मात्र तो रावाचा रंग होतो. अशा प्रकारची ही सुंदर एक कथा येऊन गेली. त्याच्यानंतर पुढची एक कथा आलेली आहे ती उपमन्यूची आहे. व्याघ्रपाद मुनीचा हा सूत होता उपमन्यू आणि तो एकदा त्याच्या आईसोबत मामाच्या घरी गेला. आता त्याचा मामा हा थोडासा गोधनाने तो समृद्ध असल्या कारणाने सकाळी सकाळी
मामीनं त्याला दूध प्यायला दिलं गरम गरम. या बालकाला ते दूध खूप आवडलं आणि हा पुन्हा जेव्हा याच्या घरी आला, निजग्रही आला, तर उपमन्यू त्याच्या आईला म्हणायला लागला की अगं आई म्हणे, मी मामाच्या घरी गेलो होतो म्हणे, मला मामीने एक दिवस सकाळी सकाळी गरम गरम दूध प्यायला दिलं म्हणे, मला पण आता दूध प्यायची इच्छा आहे. ती म्हणे बेटा आपल्याला 18-20 दारिद्र्य, मी दूध कुठून आणू. आणि असं म्हणून ती माता आतमध्ये गेली, पाण्यामध्ये पीठ कालवलं आणि ते पाणी त्याला प्यायला दिलं. तेव्हा तो बाळ असं म्हणला की आई तू माझ्याशी खोटं बोललीस म्हणे, हे दूध नाही आहे म्हणे, हे दुधासारखी दिसणारी वस्तू आहे म्हणे, हे शुभ्र जल आहे म्हणे, पण याची चव दुधाच्या चवासारखी नाही आहे म्हणे. आणि मग त्याची आई रडायला लागली. दोघं माय लोकांनी गळ्यात गळे घातले, दोघांनी उंबरडे फोडले. म्हणे मी आता काय करू. आईने सांगितलं तू शिवपूजन कर म्हणे, तू शिवाची आराधना कर म्हणे, भगवान शिव तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही. झालं. लहान उपमन्यू गेला हिमालयामध्ये. आता भक्ती कशी असते आणि भोळी भक्ती कशी असते. भक्त हे भोळा असेल तर तो सुद्धा नंतर भोळेनाथ होऊनच येणार ना. काय नाही, हिमालयामध्ये गेला, 8 विटा ठेवल्या, मातीची पिंड गेली, मातीचीच पार्वती गेली, मातीचीच नंदी बैल त्यानं तयार केला आणि बसला. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. चालू मानतक करणं फक्त एकच विचार की मला भगवान शिवच पाहिजे. आणि मग हे जेव्हा भगवान शिवाच्या कानावरती ही गोष्ट गेली, तेव्हा भगवान शिवानी मग अजून एक सुंदर अशा प्रकारची लीला तिथं केली. काय गेली. भगवान शिवानी इंद्राचं रूप घेतलं, माता पार्वतीला शचीचं रूप घ्यायला लावलं आणि नंदिकेश्वराला ऐरावताचं रूप घ्यायला लावलं. चला म्हणे आपण आता त्या बाळाची परीक्षा बघू म्हणे. आणि हे त्याच्यावरती बसून आले, याच्या समोर प्रकट झाले. याचे ती समोर शिवलिंग ठेवलेलं होतं, हे तिथं प्रकट झाले. अरे म्हणे उपमन्यू उठ, मी आलोय म्हणे. उपमन्यू उठला, बघायला लागला. म्हणे तुम्ही कोण. म्हणे मी देवेंद्र, मी देवांचा राजा म्हणे. म्हणे मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालोय म्हणे. पण भक्ती कोणाची करतोय म्हणे तू. म्हणे मी माझ्या शिवाची, माझ्या महादेवाची भक्ती करतोय. माझ्या आईनं सांगितलं होतं म्हणे भगवान शिव हे सर्वेश्वर आहे, ते विश्वंभर आहेत म्हणे, विश्वाचं भरण पालन पोषण करणारे ते आहेत म्हणे, मी त्यांची भक्ती करतोय म्हणे. आणि मग ते शिव अवतार जे होते तिथं ते सचिपती होते. आणि मग त्या इंद्राने त्याला सांगितलं अरे म्हणे भक्ती करायची, तू यांची का भक्ती करतोय म्हणे, तू माझी भक्ती कर म्हणे, तू इंद्राची भक्ती कर म्हणे. इंद्राच्या भक्तीने तुला सर्व त्रैलोक्याचं राज्य मी तुला मिळवून देतो, अनेक प्रकारचे स्वर्ग सुख मी तुला देतोय. ते उपमन्यू बाळ काय म्हणे, अरे म्हणे मी काय स्वर्ग सुखाच्या लालसाठीने चालू आहे का म्हणे, मला माझा फक्त भोलेनाथ पाहिजे म्हणे, मला माझी माता पार्वती पाहिजे म्हणे, मला दुसरं तिसरं काही नको म्हणे. आणि मग अजून तो मग इंद्र म्हणायला लागला की अरे तो अमंगळ आहे, ना गोत्र, ना कुळ, ना वस्त्र, ना शस्त्र, सतत भूत खेत त्याच्या आजूबाजूला असतात म्हणे, आणि तू कोणाची उपासना करतोय म्हणे. असं म्हणून हे जे बाळ होतं ना, या बाळाला तिथं काही दर्भ होते, ते दर्भ असे हातात घेतले, अघोर मंत्र म्हटला, त्याचं अघोरास्त्र केलं आणि ते फेकून मारलं. माझ्या शिवाबद्दल बोलतोस म्हणे, माझ्या शिवाबद्दल बोलतोस का म्हणे तू. असं म्हणून ते चिडलं ना बाळ. त्याने ते दर्भ घेतले खालचे, अघोर मंत्र म्हटला, अघोरास्त्र केलं आणि ते फेकलं. ते जसं तिथं गेलं नंदिकेश्वरांते मध्येच धरलं. आणि मग पुन्हा एकदा भगवान शिव पार्वती तिथे प्रसन्न झाले. भगवान शिवानी उचलून त्याला मांडीवरती घेतलं, त्याच्या डोक्यावरतून हात फिरवला, मातेला सांगितलं हे बघ म्हणे हा तुझा पुत्र आहे म्हणे, बेटा म्हणे तुला फक्त दुधाची अपेक्षा होती ना म्हणे, मी दही दूध तूप मध या सर्वांचे समुद्रच्या समुद्र तुला देऊन टाकतो म्हणे. देवा म्हणे आता मला काही नको, कारण मी तपश्चर्याला बसल्यानंतर माझ्या अंतःकरणात ती कामना होती म्हणे की मला काहीतरी मिळावं म्हणे. पण देवा म्हणे आता तू दिसला म्हणे, आता काय करायचं म्हणे, कायच म्हणे तुझ्या चरणाजवळ मला सतत ठेवून घे म्हणे. आणि मग भगवान शिवाने ते बाळ तसंच उतरलं, पार्वतीच्या मांडीवर दिलं, हा घे म्हणे पुत्रावा, त्याचा सांभाळ तू कर म्हणे, आजपासून उपमन्यू हा सुद्धा आपला पुत्र आहे. असं सांगून मग दोघं जण
तिथून ते निघून गेले. अशा प्रकारचा माझा भोलेनाथ आहे, हा महादेव आहे. आणि या कथेच्या पठनानं, या कथेच्या ऐकण्यानं, श्रवणानं अनेक प्रकारचे अक्षय सुख व्यक्तीला प्राप्त होऊन संपूर्ण पापाचं नाशन त्या व्यक्तीचं होत असतं. बोला नागेश्वर भगवान की जय. पार्वती परमेश्वर हर हर महादेव. बोल भवानी आई की जय. सती सौभाग्यवती मनकर्णिका माता की जय. सती सौभाग्यवती विमल माता की जय. पूर्णवाद की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे.